बातमी एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांच्या पगारामधून कापलेला पीएफ ट्रस्टमध्ये भरलाच नाहीये। त्यामुळे गुंतवणुकीवरचं 100 कोटी रुपये व्याज बुडीत निघालेले आहे। जवळपास 87,000 कर्मचाऱ्यांच्या पीएफ आणि ग्रॅज्युटीची 2,345 कोटींची रक्कम फेब्रुवारी 2024 पासून ट्रस्टमध्ये भरली गेलेली नाहीये। मात्र गुंतवणूक न केल्यानं व्याज आणि चक्रवाढ व्याज बुडालेले आहे। ही रक्कम एसटीला व्याजासहित शासनाकडून मिळवून द्यावी अशी विनंती आता महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केलेली आहे। फेब्रुवारी 24 पासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम पीएफ ट्रस्टकडे एसटी महामंडळाने भरलेलीच नाहीये। कारण ती रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नाही आहेत। परिणामी कर्मचाऱ्यांचं नुकसान झालं, कारण हे पैसे कर्मचाऱ्यांचे आहेत। हे पैसे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळतात किंवा त्यांना पीएफ ॲडव्हान्स दिले जातात, ते मिळतात। त्या सगळ्यावरती परिणाम झाला आहे आणि 100 कोटी ही रक्कम खूप मोठी आहे। आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की तात्काळ जर पीएफ ट्रस्टला पैसे भरण्यासाठी शासनाने जर पैसे दिले नाहीत तर या ट्रस्टवर EPFO ऑफिस कारवाई करू शकते।